हॅलो नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर ना गुरुपौर्णिमा जवळ येते. तर गुरुपौर्णिमे दिवशी मंदिरांमध्ये किती गर्दी असते तुम्हाला पण माहितीच आहे. तर ना बाळाला त्या लाईनमध्ये घेऊन उभारणं, त्या गर्दीमध्ये जाणं नको वाटतं. म्हणून मी अगोदरच्याच दिवशी गेले होते आमच्या जवळच्या इथल्या साई मंदिरमध्ये. आणि याच्या आधी पण मी गेली आहे, खूप वेळा व्लॉगमध्ये दिसला असेल. तुम्ही जर माझे जुने व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेलच. तर जेव्हा आम्ही गेलो होतो आरती चालू होती आणि इथली एक खास आठवण म्हणजे ती माझ्या आयुष्यभर आठवणीत राहणार, ती म्हणजे इथला जो प्रसाद मिळतो तो भात. तर जेव्हा मला प्रेग्नन्सीमध्ये डोहाळे लागले होते तेव्हा मला काहीच खायची इच्छा होत नव्हती. तेव्हा जो काही आधार बनला तो इथला हा प्रसाद म्हणजे हा भात. तर इथं असं म्हणायला आमचं असं जवळचं कोणीच नाही, त्याच्यामुळे कोण खायला देईल असं वेगळं असं काही म्हणजे नव्हतंच ना. आणि चपाती भाजी मला अजिबात खाऊ वाटत नव्हती, मला उलट्या व्हायच्या त्याच्यामुळे. आणि काही पचत पण नव्हतं हॉटेलमधलं खायचं, त्याच्यामुळे डॉक्टरांनी बाहेरचं खायला मनाईच केली होती. आणि तेव्हा दर गुरुवारी मी इथे येऊन भात खायचे, कारण तो भात खाल्ल्यानंतर ना मनाला एक असं समाधान भेटायचं ना, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. ते फक्त साहेब आणि मी दोघांनाच माहिती आहे आम्हाला, की आम्ही तेव्हा काय कसं जे काय होते ते दिवस नेलेत ओढून. आणि इथं गणपतीची तयारी तुम्हाला दिसेलच. त्याच्यानंतर घरी आलो आणि छान आम्हाला करायचं होतं आज मटर पनीर, तर त्याच्यासाठी पनीर घेऊन आले होते येताना वाटेतच. तर ना पनीर जर आम्ही कोणती रेसिपी केली घरामध्ये तर साहेबांना ना ते पनीर फ्राय करूनच हवं असतं. जर ते पनीर फ्राय केलं नाही तर त्यांना भाजी अजिबात आवडत नाही, ते खातच नाहीत. आणि खाताना मला 100 वेळा बोलतील काय तू पनीर का नाही फ्राय केली असं. त्याच्यामुळे मला जेव्हा मी पनीरची भाजी करेन तेव्हा ते फ्राय हे करावंच लागतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते पनीर व्यवस्थित असं, आणि आपण जेव्हा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये पनीर वगैरे असं फ्राय करतो ना तर ते भांड्याला चिकटत नाही. आणि मला हे बरं वाटतं की नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये पनीर वगैरे भाजून घ्यायला. तर ते भाजून घेतल्यानंतर मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो चिरून घेतला होता, तोही त्याच पॅनमध्ये छान व्यवस्थित भाजून. त्याच्यानंतर ना या मसाल्याच्या डब्यामध्ये दिसत आहेत त्याच्यातले थोडे सगळे मसाले घेतले आणि ते भाजून घ्यायचे बरं का. मी इथं भाजायच्या अगोदर घेतले पण नाही, टेस्ट चांगली लागत नाही, तर तुम्ही भाजून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात ओली कोथिंबीर घाला, 1 आल्याचा तुकडा घाला आणि जे काही कांदा आणि टोमॅटो आपण फ्राय करून घेते ते पण त्याच्यामध्ये घाला, मी दाखवायचे विसरले. त्याच्यानंतर ते जे पॅन आपण त्याच्यामध्ये आपण पनीर वगैरे फ्राय करून घेतलं तर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून, तेल गरम झाल्यानंतर जे आपण पेस्ट करून घेतली मसाल्याची ती त्याच्यामध्ये घालायची आणि ते छान व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये घालायचं आपण, म्हणजे तुम्हाला हवा असेल पनीर मसाला घालू शकता, पण मला प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला घालायला आवडतो कारण त्याची टेस्ट 1 नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मॅगी मसाला. तर मी इथं मॅगी मसाला घातला आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्या घरातले जेवढे मसाले आहेत त्याच्यातले मी पहिल्यांदा घालते आहे हळद अर्धा चमचा, अर्धा म्हणजे पाव चमचा म्हणता येईल. माझा चमचा जो आहे तो छोटा आहे तर मी अर्धा चमचा म्हणते तुम्हाला. त्याच्यानंतर घातले चवीपुरतं मीठ. तुम्हाला जेवढा ज्या क्वांटिटीनं करताय त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ घाला. त्याच्यानंतर हे तिखट म्हणजेच आमच्या घरचा कांदा लसूण मसाला, तर तोही चवीनुसार घातला आहे. त्याच्यानंतर ते छान जे काही आपलं वाटण घालून घेतलं आहे तर ते सगळं एकजीव करून घ्यायचं. तर बघा मी मस्त असं सगळं फ्राय करून घेतलं आणि ते आपल्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे बरं का. तर इथं बघू शकतो थोडं तेल सुटलं आहे. मग आपण त्याच्यानंतर टाकायचे त्याच्यात मटार. तर थोडंसं तिखट कमीच केलं आहे मी, तिथं तुम्हाला दिसेलच. तर त्याच्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते आपण ह्या भांड्यामध्ये ते पाणी सगळं ओतून घ्यायचं आहे. आपल्याला जसं पातळ घट्ट हवे तशी क्वांटिटी ठेवून आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर पनीर टाकायच्या अगोदर आपण एक 10 मिनटं ते शिजून घ्यायचं आहे आणि नंतर पनीर घालायचं आणि पनीर घातल्यानंतर परत एक 5-7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि हा बघा मध्ये आलाच आणि मम्मा शिवायला अजिबात करमत नाही, तर तो खूप ओरडत होता की मला घे असं चालू होतं. तर ती भाजी शिजेपर्यंत याला थोडंसं घेतलं मी आणि इथं बघा 5-6 मिनटानंतर आपली इथं भाजी रेडी आहे आणि खूप छान झाली होती. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर त्याच्यासोबत ना भाकरी केली होती मी खायला, कारण पुरी वगैरे साहेबांना असं तळलेले पदार्थ जास्त तर आवडत नाहीत. मग ते म्हटले की भाकरीच कर भाजीसोबत, तर मी इथं तांदळाची भाकरी करते. तर तुम्ही काय खायला तुम्हाला आवडेल नक्की सांगा मला की पनीरच्या भाजीसोबत.
आणि आता मी ना या व्लॉगचा एंड इथंच करते, कारण ह्यानंतर काही शूट केलंच नाही त्याच्यासाठी. तर यापुढे माझ्या चॅनलवरती खूप छान छान व्लॉग बघायला भेटतील आणि ते का आणि कसं तर ते तुम्हाला कळेल पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय.